नमस्ते, मुद्रिका किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि मी आज आलेले आहे माझ्या टेरेसवर आणि टेरेसवर आहे वांग्याचं झाड. ते वांगे मी तोडून घेणार आहे. तर चला आपण तोडून वांगे घेऊ. तर आता हे बघा, इथे आहे वांग्याचं झाड. हे इथे वांग्याचं झाड आहे आणि हे वांगे हे बघा, दररोज पाऊस असल्यामुळं आपल्याला वांगे तोडायला येता आलं नाही. आपण टेरेसवर मी आलेच नाही. तर आता हे एवढे मोठे मोठे वांगे झालेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. हे बघा, तर असे आता हा दुसरा तोडा आहे. पहिल्या तोड्याला मी दाखवलं नव्हतं तुम्हाला आणि हा दुसरा तोडा आहे. आता दुसऱ्या तोड्याला बी असे 8 वांगे आहेत. तर 8 वांग्यामध्ये आपली सहज भाजी एक होऊ शकते. तर हे बघा, आपले किती 8 वांगे झालेले आहेत, निघल्यात. तर 8 वांग्याची भाजी एकदम 2-3 माणसांसाठी भरपूर होते. भाजून घेतलेत. लसूण कोथिंबीर हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. मिक्सरला फिरवून घेऊ. हे आपण शेंगदाणे आणि लसूण कोथिंबीर हिचं वाटण केले. त्याच्यात टाकते मी 1 चमचा काळं तिखट. हे आमच्या घरी बनवलेलं आहे. तर आपल्या आवडीनुसार टाकायचे. लाल तिखट ही धने पावडर आणि थोडासा लाल मिरची पावडर पण टाकतो. मीठ. हे माझ्या टेरेसवरचे वांगे आहेत, आता तोडलेले, तुम्ही बघितल्यातच. तर बघा, हे एकदम फ्रेश वांगे आहेत. आपण बाजारातून आणतो ती कधी तोडलेले असतात माहीत नसतात, तर ते शिजत पण नाहीत. आता हे बघा, नुसते वाफेवरच शिजणार आहेत आणि एक पण किडकं वांगं नाही भेटत. प्रत्येक वेळेस मी लावते तर एकदम चांगले वांगे असतात. कीड नाही, काय नाही, बिना केमिकलचे वांगे आपल्याला खायला भेटतात. लाईट लावायची. तर आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊ शेंगदाण्याच्या कुटामध्ये. चांगलं असं दाबून भरायचं, भरपूर कूट. खूप छान लागतात. तर आपण ह्याच्यात 2 चमचे तेल घालतो. तेल गरम झाले तर आपण मोहरी टाकतो. मॅश झालेले आहेत. आपण एक एक करून वांगे टाकून घेऊ. आपण हे चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. सगळं साहित्य टाकून आता वांगी फ्राय करून घ्यायची चांगली आणि झाकून ठेवायची 15 मिनिटासाठी. तर आपले 15 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण बघू उघडून कसे झालेत आपले. वा वा, काय भारी झालेत. अगदी लग्नात असतात तसे भरलेले वांगी. हे बघा, आपलं वांग झालेलं आहे तयार. सोप्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.